इंद्रा आणि राणीचा रोमॅन्स चक्काचूर झालाय. ज्या बुवांवर राणीचा जीव होता तेच बुवा आता रस्त्यावर दारू पिऊन गटारात पडलेत. पण हा अपघात आहे की कोणी रचलेलं भयानक षडयंत्र? सत्य ऐकून तुमचेही पाय कापतील. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग बघून तर माझं डोकंच फिरलंय. म्हणजे हद्द झाली राव. बिचाऱ्या राणीच्या आनंदाला कोणाची तरी नजर लागलीच. इंद्रा आणि राणी एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाच हे असं काहीतरी घडणं हे केवळ योगायोग नक्कीच नाही. मला तर प्रचंड संताप येतोय त्या मालती आणि विक्रांतचा. आता काही लोक म्हणतील बुवांनी स्वतःहून दारू पिली असेल, पण मला विचाराल तर हे 100% प्लॅनिंग आहे. तो विक्रांत आणि ती कारस्थानी मालती यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघितला का? प्लॅन सक्सेस झाला असं जेव्हा ते म्हणतात तेव्हाच स्पष्ट होतंय की बुवांना या अवस्थेत आणायला यांनीच भाग पाडलंय. एका बापाला त्याच्या मुलीसमोर खाली पाडणं यापेक्षा नीचपणा दुसरं काय असू शकतं? आणि थांबा, ट्विस्ट इथेच संपत नाही. खरी मेघ तर पुढेच आहे. आता माझा एक कॉन्ट्रोवर्शियल विचार असा आहे की बुवा आता कदाचित घर सोडून कायमचे निघून जातील. का? कारण त्यांना वाटेल की त्यांच्यामुळे राणीची सासरी इज्जत जाते. आणि हेच तर त्या मालतीला हवंय. राणीला अनाथ करून तिला घरातून हाकलून देण्याचा हा पहिला टप्पा आहे. पुढच्या भागात काय होणार? माझा अंदाज असा आहे की इंद्रा आता शांत बसणार नाही. तो स्वतः बुवांच्या या अवस्थेमागचं खरं कारण शोधून काढेल. आणि जेव्हा त्याला कळेल की यात मालती आणि विक्रांतचा हात आहे, तेव्हा इंद्राचा जो रुद्र अवतार पाहायला मिळेल ना, बास, घर डोक्यावर घेईल तो. इंद्रा आता राणीसाठी आपल्याच आईविरुद्ध उभा ठाकणार, हे लिहून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मालती आणि विक्रांतचा हा डाव इंद्रा उधळून लावेल का? की राणी पुन्हा एकदा या कारस्थानात अडकेल? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचतेय. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.